धार्मिक मराठी माणूस आपल्या आयुष्याची अखेरची घटका जवळ आली असं वाटायला लागलं की काशीला जायचे बेत करू लागायचा। काशीला मरण येणं हे आजही पुण्य मानलं जातं। आता हे झालं मरणाचं। जगायचं असेल तर मुंबई। देशभरातली मराठी माणसं मुंबईला कामाच्या शोधात यायची आणि मुंबईला कामाला चाललोय असं न म्हणता जगायला चाललोय असं म्हणायची। मुंबई ही आर्थिक राजधानी, आर्थिक काशीच। मुंबई ही मराठी माणसासाठी अभिमानानं जगण्याची आशा होती आहे। पण 2026 या वर्षाची सुरुवात मराठी माणसासाठी धोक्याची घंटा होती। माणूस म्हणून नाही, इतिहास म्हणून पण। उत्तर प्रदेशातलं काशी हे भारतीय माणसांसारखंच मराठी माणसाचं पण श्रद्धास्थान। फक्त एक महत्त्वाचा फरक आहे, मराठी माणसं काशीत फक्त यात्रेला किंवा दर्शनाला गेले हा इतिहास नाही। मराठी माणसं काशीत गेले ते सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात चांगला बदल घडवायला, समृद्धी आणायला। खिलजीच्या महाराष्ट्रातल्या आक्रमणानंतर मराठी माणसं काशीला जाऊ लागली। पैठण, कोकण, नाशिक, नांदेड सारख्या ठिकाणांवरनं विद्वान ब्राह्मण काशीला गेले। त्यांनी तिथं संस्कृत शिकवायला सुरुवात केली। हळूहळू काशीत संस्कृत आणि संस्कृती शिकवायचं मुख्य काम मराठी माणसं करू लागली। आजही तिथं मराठी माणसांचा तेवढाच मान आहे। कोकणातल्या बापूदेव शास्त्री यांनी काशीत 1850 मध्ये बीजगणित नावाचं पुस्तक लिहिलं। हिंदीत त्यांनी बनवलेलं पंचांग आजही तिकडं वापरात आहे। काशीतले त्या काळातले सगळ्यात विद्वान व्यक्ती असलेले कार्लेकर काशी राजकीय पाठशाळेचे अध्यक्ष आणि न्यायाधीश होते। अशी असंख्य मराठी नावं काशीच्या इतिहासात आहेत। काशीत सगळ्यात महत्त्वाचा घाट म्हणजे मणिकर्णिका घाट। या घाटाचं उत्तम नूतनीकरण केलं अहिल्यादेवी होळकर यांनी। काशीत अहिल्यादेवींनी खूप मोठा दानधर्म केला। स्वतः जागा घेऊन अहिल्यादेवी घाट बनवला। पेशव्यांनी गणेश घाट, राजा घाट बनवला। ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले यांनी सुद्धा घाट बनवले। मंदिरांची निर्मिती केली, अन्नछत्रही चालवली। मराठी माणूस सहज काशीत जाऊन कुठल्या तरी मराठी माणसाची ओळख काढू शकत होता। पेशवाईच्या काळात मराठी माणसं एकटी दुकटी नाही तर शेकडोंच्या संख्येनं काशी यात्रेला जायची। विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात महत्त्वाचं योगदान दिलं ते मराठी माणसानं। काशीच्या घाट आणि मंदिर स्थापत्यात मराठी माणसांचं योगदान देशात सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं आहे। मुघलांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झालेल्या काशीत जाऊन 10-12 घाटांची आणि मंदिरांची निर्मिती करणं, संस्कृत अध्ययन जिवंत ठेवणं ही मोठी कामगिरी आहे। पण या वर्षाच्या सुरुवातीला नूतनीकरणाच्या नावाखाली मणिकर्णिका घाटासह बरंच बांधकाम तोडायला सुरुवात झाली। अहिल्यादेवींची मूर्ती त्या तोडफोडीत पडलेली दिसून आली। मराठी मनाला अतिशय वेदना देणारी ही गोष्ट आहे। दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या संसाधनांचा पुरेपूर उपयोग घेणं सगळेच करतात, पण दुसऱ्या राज्यात जाऊन तिथं नवीन घाट, मंदिरं आणि शिक्षण संस्था निर्माण करणं ही मराठ्यांची खासियत। पण मराठी माणसाच्या या कामावर हातोडा पडला। अहिल्यादेवी होळकरांच्या नावावर राजकारण करणारे शांत राहिले ही आणखी शरमेची गोष्ट। तिकडं अहिल्यादेवींचा इतिहास आणि स्मृती उद्ध्वस्त होत असताना इकडे त्यांच्या नावाने राजकारण करणारे गुलाल उधळत होते, ही गोष्ट दुर्दैवी आहे। मराठी माणसाचा आता दुसरा पराभव आहे, तो म्हणजे मुंबई, आर्थिक काशी। मुंबई महानगरपालिकेत मराठी माणूस मागे पडलाय। प्रभावी बिल्डर लॉबीत मराठी माणूस गायब होतोय। उद्योगपतींच्या यादीत मराठी नावं मायनस होत आहेत। हायरेस सोसायटीत पाट्या वाचा, मराठी नावं कमी होत आहेत। SRA प्रकल्पात मराठी माणूस फक्त सही करायला उरलाय, मग तो अधिकारी म्हणून किंवा विस्थापित म्हणून। विरोधात किंवा सत्तेत असलेल्या नेत्यांनी SRA, FSI, रस्ते, कचरा या गोष्टी प्रचारात येऊच दिल्या नाहीत। राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेल्या पक्षांशी युती केली आहे, पण मराठी माणसांची मुंबई ही भूमिका त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर एकदाही बदललेली नाहीये। मराठीचा असा कुठलाही प्रश्न नव्हता ज्यात राज ठाकरेंची मदत घेतली गेली नाही। तरी सुद्धा MIM सारख्या पक्षाला मुंबईत त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळतात, हे धक्कादायक आहे। MIM हा अजूनही मुस्लिम राजकारण करणारा पक्ष आहे। त्याची महाराष्ट्राविषयी कुठलीही ठोस भूमिका नाहीये। तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मुस्लिम मतदार ओवेसींच्या मागे उभे राहिले, त्या पद्धतीनं मराठी मतदार राज ठाकरेंच्या मागे उभे राहिले नाहीत। काँग्रेसची सुद्धा मोठी भिस्त मुस्लिम उमेदवार आणि मतदार यांच्यावर होती। काँग्रेसला मागच्या वेळेपेक्षा कमी पण यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बऱ्यापैकी जागा मिळाल्या, ज्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा मोठा वाटा आहे। पण शेवटी या दोघा भावांना एकत्र येऊन सुद्धा सत्ता मिळाली नाही, हे वास्तव आहे। यात मराठी माणसांची ताकद कमी पडली नाही, अमराठी टक्का वाढला, हे जास्त खरं आहे। भाजपची सत्ता आली म्हणजे मराठीची पिछेहाट झाली हा मुद्दा नाहीये।
मराठी माणसाची पिछेहाट आधीच चालू आहे, पण त्याला एक आधार होता. मुंबई माझी आहे, महापालिका माझी आहे, म्हणून तर शिवसेना एवढी वर्ष सत्तेत होती. पण आता मराठी माणूस भवितव्याबद्दल चिंतेत काय? कारण एकट्या भाजपचे 33 अमराठी नगरसेवक आहेत. हे कशाचं लक्षण आहे? भाजपला निवडून यायला उत्तर भारतीय गुजराती लोक का लागतात? शिवसेनेत वाढलेले एकनाथ शिंदे खुशाल जय गुजरात अशी घोषणा देतात तेव्हा वाईट वाटतं. भाजपचे मुंबईतले चेहरे जरी 60 आणि शेलार असले तरी भाजपची मुंबईतली आर्थिक सत्ता म्हणजे मंगलप्रभात लोढा आहेत. आर्थिक सूत्रधार किरीट सोमय्या आहेत. लोढांनी कुठलाही संबंध नसताना मुंबई महापालिकेत स्वतःचं कार्यालय बनवलं होतं. याच लोढांनी मुंबई मराठी साहित्य संघासारखी मराठमोळी संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला होता. आशिष शेलार तर मराठी महापौर होणार का या विषयावर ठामपणे होकार द्यायला तयार नव्हते. धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मराठी ट्रोलर्स अण्णामलाईची बाजू घेताना दिसले. निकाल पूर्ण येण्याच्या आधी मराठी माणूस 6 फूट गाडला गेलाय अशी भाषा सोशल मीडियावर वापरली गेली. शिवसेनेच्या पराभवावर नितेश राणे ज्या प्रकारे हसले ते दुर्दैवी होतं. याच वैयक्तिक हेव्या दाव्यापोटी मुंबई मराठी माणसाच्या हातातनं निसटताना दिसतीये. मराठी माणसासाठी सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महत्वाचे उद्योग गुजरातला जाणं. 5 वर्षात वानखेडीची जागा अहमदाबादच्या स्टेडियमने घेतलीय. मराठी माणूस काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेतून दूर ठेवायचा, तो काँग्रेस दिल्लीच्या आदेशाने चालते म्हणून. भाजपचाही कारभार तसाच आहे. काँग्रेसच्या काळात गुजरातहून अहमद पटेल सूत्र हलवत होते, आता गुजरातहून अमित शहा सूत्र हलवतात. मराठी माणसासाठी आर्थिकदृष्ट्या मुंबई काशीसारखीच आहे. मुंबईत दिसणाऱ्या भव्य इमारती, उद्योग मराठी माणसाच्या कष्टानं उभे आहेत. मुंबईची भरभराट झाली ती गिरण्यांनी. या गिरण्यात सगळ्यात जास्त शोषण झालं ते मराठी कामगारांचं. आणि एवढं सगळं करून त्यांना देशोधडीला लावणारे मालक मुंबईवरती हक्क सांगू लागले. सोसायटीत मराठी माणसाला घर न देण्याची भाषा करायला लागले. वाढत्या गर्दीनं माणसांची अवस्था गुराढोरासारखी झाली आणि मुठभर लोकांना कबुतरांची काळजी वाटते. मराठी माणूस हळूहळू मुंबई बाहेर फेकला जातोय. मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का खूपच कमी होतोय. ठाण्यात तेच चित्र दिसणार आहे. पण फक्त ठाण्यावरच ताबा पाहिजे होता तर एकनाथ शिंदेनी सेना फोडून काय मिळवलं? एकनाथ शिंदे स्वतः मोठे होत आहेत यात वाद नाही, पण त्यांच्या राजकारणानं मराठी माणूस मोठा होत नाहीये हे पण सत्य आहे. मुंबईची शिवसेना ठाकरेंचीच आहे हे या निकालाने दाखवून दिलं. पण सगळ्या मराठी नेत्यांना काय मिळालं? अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, हैदराबादचे ओवेसी सोडा, उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टी एवढी पण मतं मिळवू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतल्या मराठी माणसानं स्वीकारलेलं नाही हे या निकालानं स्पष्ट दाखवून दिलं. एवढी प्रचंड सत्ता असूनही 5-6 जागा वाढतात हे काही प्रचंड यश नाहीये. वर भोजपुरी गायिका, अभिनेते आणि तमिळ राजकारणी प्रचाराला आणल्याशिवाय आपण मुंबईत लढू शकत नाही हेही त्यांनी दाखवून दिलं. भारतीय जनता पक्षाच्या जागा फारशा वाढलेल्या नाहीयेत, त्यामुळे मुंबईत तरी कुठलाही मराठी नेता जिंकला नाहीये. मुंबई खऱ्या अर्थाने जिंकलीये अदानी आणि अंबानी यांनी. एअरपोर्ट, वीज, धारावीसारखे प्रचंड पुनर्विकास प्रकल्प एकट्या अदानींकडे आहेत. मुंबईतली सगळ्यात मोठी इमारत अंबानींची आहे. उद्योग पण लोढा, रहेजा, ओबेरॉय, हिरानंदानी, शापूरजी पालनजी, रुणवाल, सेजल ही मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या बिल्डर लोकांची नावे आहेत. आणि सगळे श्रीमंत मराठी नेते फक्त ईडीच्या भीतीच्या छायेत आहेत. त्यातल्या त्यात ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट झाली, पण मराठी माणूस असा कधी एकत्र येणार? कारण गुजराती मतदान ठळकपणे एक गठ्ठा भाजपच्या बाजूने झालंय. त्यातली एकही सीट भाजप सोडून कोणाला मिळालेली नाहीये. मराठी माणसानं काशीचा विकास केला, पण काशीच्या राजकारणावर हक्क सांगितला नाही. मराठी माणूस भावूक असतो. तो दिल्लीच्या तख्तापेक्षा काशीच्या मंदिरांच्या काळजीनं अस्वस्थ झाला होता. आजही चाळीच्या आठवणीने सुद्धा तो गहिवरतो. लालबाग परळ आजही त्याचा जीवकी प्राण आहे. पण आता लालबागचा राजा प्रसन्न व्हावा म्हणून गेली काही वर्ष अंबानी जोर लावतात. हळूहळू मराठी माणसाकडे सिद्धिविनायक पण उरणार नाही. आजवर महाराष्ट्रातले दुष्काळ, विकासाचा असमतोल केवळ मुंबईच्या जीवावर निभावला गेला. मुंबई काशी आहे, मराठी माणसाची आहे, पण फार दिवस राहील असं दिसत नाही. गुजरात्यांचं बघून मराठी पोरपोरी दांडिया खेळायला लागली तोवर ठीक होतं. मराठी नेते पण गुजराती शब्दावर फेर धरून गोलगोल नाचू लागतील असं वाटलं नव्हतं. त्या आध्यात्मिक काशीत मराठी माणसाच्या खुणा पुसल्या जात असताना या आर्थिक राजधानी असलेल्या काशीतही मराठी माणसाची पिछाट धोक्याची घंटा आहे. मराठी माणसाची घरं, मराठी भाषा, मराठी शाळा वाचवाव्या लागतील. लोक म्हणतील भाजप पण मराठीच महापौर करणार, केलाच पाहिजे. पण
पण हिंदी भाषेच्या सक्तीवर भाजप अजूनही संदिग्ध भूमिका घेतोय. त्याचं काय?